सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर। प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार देवाचे लढीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा अत्यंत सोपा, अगदी सोपा, जवळजवळ 2 चरणाचा, याच्यापेक्षा लहान अभंगच नाही आता, बरोबर आहे का नाही। 2 चरणाचा सरळपंथी आणि मला वाटतं सगळ्या भजनी मंडळाच्या कसा आहे पाठातला इकडल्या भजनी मंडळाच्या पाठ याच्यात विशेष काय, ऐकणाऱ्याच्या सुद्धा अभंग कसा आहे पाठ आहे, पाठच आहे, कानपाठ बी म्हणायचं नाही मला, बरोबर आहे का नाही। एखादा म्हणला बी काय आमच्या कानपाठ आहे तर हे समजायचं पाकिस्तानचं दिसायला लागले, बरोबर आहे का नाही। साधा सरळ सगळ्याच्या पाठांतरातला नामदेवरायाचा प्रासंगिक स्वरूपाचा अभंग असून या अभंगाद्वारे नामदेव महाराज भक्तीचं साधं सोपं स्वरूप सांगतात। साधी भक्ती नेमकी कशी असावी, जास्त अवघडात नाही, काही नाही, साध्या पद्धतीनं भक्ती करणाऱ्याची काही कशा पद्धतीनं केली पाहिजे त्याचं चिंतन नामदेवराय अभंगाच्या माध्यमातून करतात। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजुनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र पाडळी नावाचं गाव आणि या पाडळी नावाच्या गावामध्ये दत्तनगर नावाचा हा छोटासा परिसर ही वस्ती आणि या वस्तीवर भगवान दत्तात्रेयाच्या पवित्र प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं समापन्न होत असणारा हा 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह कचरे परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळीच्या या वस्तीवरच्या सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय आणि त्यातलीही आजच्या या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या सप्ताह संयोजक कमिटीच्या कचरे पाटील परिवाराच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे। वेडी वाकडी जशी जमेल अशी वाकपुष्पांजली भगवान दत्तात्रेयाच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या सगळ्याचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे। एक मात्र चांगलं की सेवेचा योग मात्र कायम आहे। विठ्ठल दरवर्षीप्रमाणे आपण सगळेजण मोठ्या आनंदाने उपस्थित आहात। नामवंत मृदंगाचार्य या परिवाराशी ज्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे असे भरत महाराज पठाडे, नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, रामहरी महाराज पाचपुते, रोहित महाराज आणि हरिभक्तीपरायण अंकुश महाराज आणि आपण सगळे आबा वगैरे तुम्ही सगळे जमलेले परिसरातून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, माने हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे परममित्र सोमनाथ महाराज कराळे आज वेळ काढून उपस्थित आहेत। महाराज फार मोठे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत। एक विशेष चांगले की ते आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र आहेत आणि मैत्रीचं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं, बरोबर आहे। आणि तिथं जातीपातीचा विचार येत नाही, कुठल्याच गोष्टीचा विचार येत नाही। मैत्रीचं नातं हे प्रेमाचं नातं आहे आणि ही सगळी मंडळी जवळजवळ प्रेमामुळेच उपस्थित आहेत। प्रेमाचं माणसं म्हणतात कुणाच्या जातीवर बोलू जाऊ नये, काय मेजर बरोबर आहे का नाही। माणसं म्हणतात ह्याच्या जातीवर बोलणं चांगलं नाही, जातीवर बोलू जाऊ नये माणसानं, पण आता ह्याची जात सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कुणाची कुणाची प्रेमाची, बरोबर आहे का नाही। प्रेमाची जात तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार नाही, त्याच्यामुळे त्याशिवाय तुम्हाला सोमनाथ महाराजांचं आमचं प्रेम कळणार बी नाही, बरोबर आहे का नाही। प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी
करायचं असेल आणि या परिवाराचं म्हणजे ही प्रेमाचं नातं आहे. कोणचं नातं आहे? प्रेमाचं. ही जमलेली माणसं ही सगळे प्रेमामुळे जमलेले आहेत आणि प्रेमाची तो जाती ऐशी कैसी सर्वस्वाशी मुकावे, सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव प्रेम आहे महाराज. आणि एकदा प्रेमाची जर जात सापडली तर पुन्हा माणूस हालचाल करीत नाही. कसं असतं, सोल असते बघा, सोल कळत ना तुम्हाला, ती सोल तुटली की त्याला जैन देते बघा. काय म्हणते तुमच्याकडे? चार म्हणतात. आमच्याकडे बी त्याला नार म्हणतात. काही भागात दराडेबाच्या तिकडे नार म्हणतात त्याला, परळी भागात, आणि इकडे चार म्हणतात. त्या उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुजी त्याला चिलबिलक म्हणते. चिलबिलक, हो चिलबिलक. विचारा अंकुश महाराज, आपण विचारलं होतं चिलबिलक. काही भागात नार, काही भागात चार, काही भागात चिलबिलक. आपल्याकडे कसे चार. एकदा का सोल तुटली ती जैन म्हणून चार दिला. मग चार एकदा दिला की ती सोल कुठून बी तुटती पण चाराहून तुटत नाही. तुटती का भाऊ? तुटती का? ओ भाऊ तुटती का? कुठून बी सोल तुटत पण चाराहून तुटती का? तुटतच नाही महाराज. प्रेमाचं तसलंच आहे महाराज. लक्षात आलं का? मग ती प्रेमाचा चार एकदा दिला की मग माईकून तुटन, बापाकून तुटन, बहिणीकून तुटन, घरादारातून तुटन, एखाद्या वेळेला जेवणाकून बी तुटत आहे पण तिथून तुटत नाही. लक्षात आलं का? तिथून तुटत नाही. त्याचं नाव प्रेम आहे. आणि ही सगळी मंडळी प्रेमा खातर उपस्थित आहे. सेवेचा योग आहे, आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ आहे. त्यानिमित्तानं भेटीगाठी, याच्या पलीकडे दुसरा उद्देश कुठला नाही. मला वाटतं चिंतनातला अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे. नामदेव महाराजांचा साधा सोपा सरळ दोन चरणाचा सरळ अभंग असून भक्तीचं साधं सोपं स्वरूप सांगतात. साधी भक्ती लोटांगण घालणे, साधी भक्ती डोळ्यानं देवाचं रूप बनणे, साधी भक्ती देवाचं चरणाचं वंदन करणे, साधी भक्ती की देवाला आरती ओवाळणे, भावे ओवाळीनं नामा म्हणे. बरोबर आहे का? साधी सरळ ही भक्ती. लय अवघड जायची गरज नाही. मूळ आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काय, कोणता संप्रदाय दादा? वारकरी संप्रदाय. पण वारकरी संप्रदाय हे अलीकडच्या काळातलं नाव आहे. याच्या अगोदरच्या एक प्राचीनतम नाव याला वैष्णव संप्रदाय. कोणता संप्रदाय? वैष्णव. पण वैष्णव संप्रदाय हे पौराणिक काळातलं नाव आहे. याच्या अगोदरचं एक याला हे नाव आहे, याला भागवत संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, अर्थात वैष्णव संप्रदाय हा काही मुगवलेला संप्रदाय नाही. आणि या वारकरी संप्रदायात प्रामुख्यानं चार मार्ग आहेत. प्रमाणे महाराज चार मार्ग: भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. लक्षात आले का? चार मार्ग आहेत. पण या चारही मार्गापैकी कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या शीन. कली न घडे साधन, उच्चिष्ट विधी विधान, न कळे न घडे सर्वता. कलियुगामध्ये या चार पैकी दोन वाटा कायमच्या बंद झाल्या महाराज. कोणत्या कोणत्या? योग मार्गाची एक वाट बंद आहे आणि कर्म मार्गाची वाट सुद्धा बंद आहे. योगाची या वाटा त्यावर आहे. जे निघाले गा सुभटा त्या दुःखाचाची शेल वाटा भागा आला. ज्ञानोबा रायत म्हणले बरेच साधक लोक चुकायला लागलेत, देवाच्या भेटीला योग मार्गाने यायला लागले. बरोबर आहे का नाही? योग मार्गाने यायला येऊ द्या ना. योग मार्गाने आल्याच्या नंतर देव दिसत नाही का? देव दिसतोय पण देव भेटत नाही. देव म्हणतोय हो कोणत्या मार्गाने आलात? योग मार्गानं. तुम्हाला इकडून जमणार नाही, तुम्हाला व्हया भक्ती मार्गे यावं लागेल, तेव्हा देव भेटेल. लक्षात आलं का बोलणं? मग ज्ञानोबा म्हणले तुम्ही काय करा, लय लोक चुकायले तिथं कुपाटी टाकून द्या. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाचे उपाधी, वायाचे उपाधी, वायाचे उपाधी दंभ धर्म हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे उपाधी, वायाचे उपाधी दंभ धर्म हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, मुखे मना. अहो कशाला त्या नादाला लागायला? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. तुम्ही सरळ भक्ती मार्गच का चला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसऱ्या मार्गाने जायची काय गरज आहे? योग मार्गाने जेवढे जेवढे साधक लोक गेले तेवढ्याला देव दिसतोय पण देव भेटत नाही. कर्म मार्ग सुद्धा या युगामध्ये चालणारा मार्ग नाही. बरोबर आहे का नाही? योग मार्ग बंद, कर्म मार्ग बंद,
प्रामुख्यानं दोनच मार्ग कलियुगात चालतात. त्यातला पहिला म्हणजे भक्ती मार्ग आणि दुसरा म्हणजे ज्ञान मार्ग. एक तर भक्ती मार्गाने जा, नाही तर ज्ञान मार्गाने जा. हा, भक्ती मार्गाने गेलात अधिकाराचा विचार नाही, पण ज्ञान मार्गाने गेलात तर मग अधिकार आहे. कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी. त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, हरी देईल. कोणी भारे अधिकारी, त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, हरी देईल, त्याची हरी देईल. अधिकारी त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, त्याची हरी देईल, त्याची हरी देईल. ज्ञान मार्ग आहे महाराज. कोणी च्या प्रसादे करारे भोजन, फाल कोण कोण अधिकारी. अधिकार वेगळा आहे महाराज, आणि अधिकार परतवे देवाची प्रसन्नता होणं म्हणजे भक्ती मार्ग आहे. वा वा. कुठला अधिकार नाही, काय नाही, काय नाही महाराज. कुणी या कसे या, भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा. महाराज म्हणतात की भक्ती मार्ग आहे आणि एकदम सोपा आहे. या रे या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर करावा विचार, न लगे चिंता कोणाशी. अजिबात काही चिंता करायची गरज पडत नाही. लहान लहान लेकर सुद्धा भक्ती मार्गाने गेले तर त्यांना सुद्धा देव प्रसन्न झाल्याच्या बातम्या आपल्या माहीतच की महाराज. बरोबर आहे का नाही? अहो, भक्ती मार्गानं आईच्या पोटातच भक्ती मार्गाला सुरुवात केली तर माईच्या पोटात बी भेट दिलेले काही आपल्याकडे पुरावे आहेत ना. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, ऐकोनी नारदाची गोठी, तेने मज गर्भीच मारिली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जग जेटी प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हाद उठवाला झाला कृष्णाता, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला, उठवाला कृष्णदाता, उठवाला झाला कृष्णदाता. आईच्या पोटात ती कयाधू माता. ती कयाधू माता नारदाच्या आश्रमात होती, तेच आपल्याला माहिती भागवतातला. आणि नारदाच्या आश्रमात असताना ती नारद दादून मधून पोटात कयाधूच्या गर्भ वाढत होता प्रल्हादाचा. ज्याची त्याची पद्धत निराळी सोमनाथ महाराज. बरोबर आहे का नाही? पद्धती आता ही आपल्या कीर्तनाची पद्धत विठ्ठल 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 मध्ये म्हणायचं. बरोबर आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल ही पद्धत आहे. ती रामायणकाराची पद्धत. थोड्या वेळ का 15-20 मिनिटं कथा सांगायची, जय सियाराम अशी काही पद्धत आहे तिकडून शिकून आलेली. भागवत करायची, राधे 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 अशी पद्धत आहे. नारदाची निराळी पद्धत असायची. कथा सांगायचं आणि मधीच नारायण नारायण. ती पोटातला प्रल्हाद बनायचा, ही नारायण कोण असेल? सारखं शिवबाबा नाव घेतो मी, नारायण कोण असेल गड्या? मधल्यामध्ये चिंतन केलं आणि माईच्या पोटातच महाराज देव प्रसन्न झाला. एवढा भक्ती मार्ग सोपा आहे. काही लोकराली, काही लेकराली लहानपणात जरा नेमतेपणात पण देव प्रसन्न झालेली बातमी. बघा तुम्ही, तया श्री शंभूची प्रसन्नता ज्ञानोबराय म्हणतात, लाहिजे किर उपमन्यूची या अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देची ना. ज्ञानोबराय म्हणतात, मागा दूध दे, ती सिरियलच आहे, मागा दूध दे म्हणतील यासाठी, आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी, आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी. वाटीभर दूध मागितलं तर त्या वाटीभर दुधाच्या मोबदल्यात क्षीराचा सागर, दुधाचा समुद्रच देऊन टाकला. काही लेकराली नेमतेपणात प्रसन्न झाला, पण भक्ती मार्गातच. हे लक्षात ठेवा. काही जणाला माईच्या पोटात, काही जणाला मोजक्या 7 दिवसातच प्रसन्न झाला. मोजक्या 7 दिवसात. बरोबर आहे? श्रवणे परीक्षिती, तरला भूपती, पण 7 दिवसा मुक्ती झाली तया. बरोबर आहे का नाही? एका बाजारात एका दिवसातच, एका दिवसात ना एका तासात, एका तासावरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एका तासावरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी
पांडुरंगरायाशी एका तासातच. पण महाराज देव प्रसन्नच झाला. पण मार्ग कोणता होता? कोणता मार्ग होता? कोणता पाडळीहून तिकडे साकी गावला जायचा मार्ग होता? नाही नाही नाही, मार्ग भक्ती मार्ग होता. भक्ती मार्गानं जेवढे जेवढे लोक गेले, जेवढे जेवढे साधक गेले, त्यांना बाधा कुठं चाली नाही महाराज. मग भक्ती पंत बहु सोपा. बर महाराज, मार्ग सोपा आहे गोष्ट खरी, पण त्या मार्गातलं मुख्य साधन काय? महाराज म्हणले भक्ती मार्गातलं मुख्य साधन म्हणजे नाम साधन आहे. लक्षात आलं का बघा? भक्ती मार्गात प्रामुख्यानं कशाला किंमत? नामसाधनेला. बरोबर आहे का नाही? ज्यानं नामसाधना केली समजायचं तो भक्ती मार्गाने चाललेला माणूस आहे. माणसं म्हणतात ना आमची साधी भोळी भक्ती हो, आमचं काय ठाईचं बैसोनी कराय, असं म्हणतात का नाही माणसं? ही म्हणजे साधी सुपी भक्ती नामसाधना. आणि ही नामसाधना काही मोगलेली साधना नाही. ते काही असं उठलं की कुठं काँग्रेस उगवते तसं उगवलंय का? नाही नाही नाही. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व ही सिद्धांत शोधिले. सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व ही सिद्धांत शोधिले. ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडोने, सार काढिले निवडोने, सार काढिले निवडोने, सार काढिले निवडोने. विठोबाचे नाम, ते 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 विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, ते विठोबाचे नाम. निळोबारायांचा अभंग आहे. निळोबाराय म्हणतात संत एकांती बैसले. संत कुठं बसले? कुठं बसले? एकांतात बसले. सर्व ही सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टी अवलोकिले. सर्व शास्त्राचा निचोड केला, शोध घेतला आणि त्यांना सापडलं ते हे विठोबाचे नाम. वेदांत बोलिला, आवाज. वेदांत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, नाम ऐतनी जगावे. विठोबाशी शरण जावे, गावे. असं फिट प्रमाण बसलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा, गाडी निघून गेले हात करून उपयोग नाही, काही नाही. तुम्ही बी म्हणी जा, काही अडचण नाही, काही अडचण नाही. मी बिनधास्त म्हणी जा, नसलं बी बसत तरी म्हणी जा, मी ओढून घेत जाईन, काही काळजी करायचं काम नाही. पण ओढून घ्यायला बी हाताला आलं पाहिजे, ही बी ध्यानात ठेवा. बाकी काय हातालाच नाही आल्यावर कसं ओढून घ्यावं? लक्षात आलं का? बघा आता फिट प्रमाण. वेद अनंत बोलिला, काय अर्थ तुकाची दाविला. विठोबाशी शरण जावे, पण भक्ती मार्ग निज निष्ठे नाम घ्यावे. म्हणजे सगळ्यात सोपी साधना जर कोणती असेल तर नाम साधना आहे महाराज. लक्षात आलं का? आणि तीही सगळ्या संतांनी एकांतात बसून साधना निवडली, विनाकारण नाही महाराज. एकांतात बसले आणि ती नाम साधना निवड. हो, नाम साधनेबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं काही अडचण नाही, बिनधास्त नाम साधना. ओके ओके, नाम साधनेवर माणसाचा उद्धार बिनधास्त. असं मोगम बोलू नका. 100 बखावर एक लिखा वाली बात है. वाह वाह, 100 बऱ्या बोंबलून सांगण्यापेक्षा साईन कर लो, बात खतम. क्या बात. सही करा. आपापली सही शिक्का मारला आणि नाम या विषयावर शिक्का मोर्तब केला आणि ती फाईल घेऊन तुकोबाऱ्याला पाठविलं. एकंदरीत शिक्का, एकंदरीत शिक्का, नाही हो लोका, पाठविलाई हा लोका. म्हणे तुका नामाचा धारक, म्हणे तुका मी नामाचा धारक, म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदरीत शिक्का, पाठविलाई हा लोका. म्हणे तुका मी नामाचा धारक, म्हणे तुका
नेमकं वाटलं काय तुमच्या पुढंच माईक येतं तुम्हीच म्हणतात गायक येत असं काही वाटायला लागले तुम्हाला असं काय नसतंय लंगुटी लावलो बेजार असते चड्या मुडपुडा हाणतंय लंगुटवाले मागटून चड्या मुडपुडा हाणतंय का नाही असं गप्पुनी डाव हाणतंय आता दुसरं डाव हाणीत नाही त्याला 500-700 गाडी इकडे लक्ष द्या एकंदरीत शिक्का एकंदरीत का मतलब होता है सब मिलके सगळ्यांनी मिळून पाठविला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक अगोदर मी नामाचा धारक आणि मग नंतरच प्रमाण आहे आम्ही नामाचे धारक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे महाराज म्हणतात नामाचे धारक आहेत संप्रदाय नाम साधनेवर उभा आहे लक्षात ठेवा म्हणून कीर्तन करावे असं कधीच आलेलं नाही महाराज नाम संकीर्तन कंबर बांधून कीर्तन असा उल्लेख कुठं नाही कीर्तन कोणतं नामचिंतन हेच खरं कीर्तन लक्षात आलं का शब्द आहे कीर्तनाचा अंग कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप गोष्ट खरी आहे पण कीर्तन कोणतं नाम संकीर्तन साधन पै सोपे नामा परते तत्व नाही रे अनेक तत्व नाही नामा परते तत्व नाही रे अनेक नामा परते तत्व नाही रे नामा परते तत्व नाही रे अनेक वाया अनेक पंथ जाशी जणी वाया अनेक पंथ जासे जणी वाया अनेक पंथ जासे जणी दुसरं काहीच नाही नामा परते तत्व काय नाही रे दुसरा नाहीच महाराज बाकीच्या वाया अनेक पंथ जाशी बाकीच्या पंथानं जाताल तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईलच अशी गॅरंटी नाही पण या पंथानं भक्ती मार्गातल्या नाम साधनेनं जर गेलात तर चकलीनं जरी नाव घेतलं तरी देवाची प्राप्ती काही लोकांनी घ्यावा म्हणून नाव घेतलं नव्हतं चकलीनं नाव घेतलं होतं कसं घेतलं होतं चकलीनं आव चकली नाम आले मुखा आव चकलीनं तोंडात नाव आलं भागवतातली कथा आपल्याला माहिती आजामेळ नावाचा ब्राह्मण आहे कोणता आजामेळ नावाचा ब्राह्मण त्या आजामेळ नावाच्या ब्राह्मणानं पोराचं नाव नारायण ठेवलं होतं काय ठेवलं होतं नारायण ठेवलं त्या साधूंनी तुम्हाला कथा माहिती साधूंनी सांगितलं बा काही नको आम्हाला देऊ आम्हाला द्यायचंय ना ही जी शेंडे फळ आहे ना ह्याचं नाव नारायण ठेव ठीक आहे म्हणला काही अडचण नाही तुम्हाला काय एवढी दक्षिणा पाहिजे दिली म्हणला निघून गेले मुलगा झाला नाव नारायण ठेवलं अंतकाळ जवळ आला मग ने बघा लेकरायच्या नादाना का व्हायना देवाचं नाव तोंडात येत जाईन तुम्ही आपलं लेकरायचे नाव चांगले ठेवी जा बाकी काही नाही मला बाकी काय आता तुमचं तर गेलं गौऱ्या गेल्या बरोबर आहे का नाही तुमचं जळू द्या तिकडे जसं जळायचं तसं पण लेकरायचे नाव तरी चांगले ठेवा देवाचं नाव जरी तोंडात आलं तरी जमलं की बरोबर आहे का नाही महाराज फक्त देवाचं नाव तोंडात येऊ हाच उद्देश आहे महाराज नामचिंतनाची एवढी श्रेष्ठत्व आहे तुम्हाला आता मला ते शोभणार नाही पण ती भागवतातली कथा आहे भागवतातली हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाच्या आई वडिलाचे नाव काय हिरण्यकश्यपू आणि कयादू माता
ती हिरण्यकश्यपू एके दिवशी तपश्चर्याला निघाला. प्रल्हाद जन्माला येण्याची आधीची गोष्ट ही. तपश्चर्याला निघाला. जातो म्हणला, तप करतो आणि प्रसन्न करून घेतो देवाला, चट देवाचा काटा काढून टाकतो म्हणला. असं त्यानं ठरविलं. तपश्चर्याला गेला आणि गेला की त्या ठिकाणी झाडावर एक पोपट येऊन बसला आणि गप्पुनी पोपट म्हणला, नारायण नारायण. आपशेकून झाला म्हणला, आपशेकून झालं देवाचं नाव. कारण ती नाम घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. ते म्हणला नाही नाही हे आपशेकून झाला मला देवाचं नाव. घरी आला बायकोला मला काय तुला मला वाढ जेवायला जेवायला वाढ. अहो ती म्हणजे तुम्ही गेलतात ना तिकडे तप काय तपश्चर्या कशाचं काय आपशेकून झाला काय झालं. ती पोपट नारायण नारायण म्हणला. बाईनं तेवढंच धरलं. बाया हुशार पाहिजे संसारात, बाकी काय नाही. तिच्या लक्षात आलं की ही येड ही कॅसेट पुन्हा वाजणारी नाही. बरोबर आहे का नाही. ही कॅसेट पुन्हा वाजत नाही. तिनं मोसम बघून गिर टाकायला सुरू केलं. बाया मोसम बघून गिर टाकतात, गिर टाकीत नाहीत महाराज. तिनं मोसम बघितलं आणि गिर टाकायला सुरू केलं. अहो बाजू द्या चपाती वाढ म्हणला, आपशेकून झाला. तिच्या डोक्यात एकच ह्याच्याकडून भजन करून घ्यायचं. वाढ म्हणला वाढते व पण तिकडे गेलतात काय झालं. अगं ती पोपट नारायण नारायण म्हणला. ललित द्वंदा तर झालं बरोबर आहे का नाही. चपाती भाजली, अगं भाजी वाढते हो पण ती मग काय म्हणला ती ध्यानातच नाही. काहीतरी झालं म्हणलात ना काही पोपट कोणी नको ओरडाला. अगं पोपट नारायण नारायण म्हणला. असं 108 वेळेस म्हणून घेतलं. लक्षात घ्या. आणि कुठपर्यंत म्हणत होते, शयनग्रहापर्यंत जाऊपर्यंत. आणि नारायण काय म्हणला पोपट अंगाला हात लावला. अगं नारायण नारायण म्हणला. महाराज त्या नारायण नारायण म्हणण्यामध्ये संभोग झाला आणि त्याच्यातून भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. लक्षात आलं का बोलणं. म्हणजे नाम साधना एवढी श्रेष्ठ साधना आहे. त्याच्यासारखी उद्धार करून घेण्यासाठी दुसरी साधनाच नाही महाराज. कुठल्या बी मार्गाने काही नाही. त्या नारायण नाव ठेवलं. अंतकाळ जवळ आला. शेंडी फळावर जास्त जीव असतो ना माणसाचा. बरोबर बरोबर. शेंडी फळावर प्रेम असतं माणसाचं. त्याच्यामुळे ती सारखा नारायण जेवला का, नारायण बसला का, नारायण कुठे रे, नारायण काय करतो, नारायण कसा आहे रे म्हणता 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 गप कुणी चमकलन गेलं. चमकलन गेलं महाराज. तिथं यमदूत बी हजर झाले आणि विष्णुदूत बी हजर झाले. उगा काय विष्णुदूताने सांगितलं, यमदूताने सांगितलं, हो विष्णुदूत तुमचं काय काम आहे. काय काम आहे. आमचं गिरायक. लाज वाटली पाहिजे. आयुष्यभर ह्यानं नसलेले धंदे केलेत म्हणले. ब्राह्मण असून नाही ती कुटाने केलेत. वेश्याघरात आणून ठेवल्यात. गिरायक आमचं आहे नरकात. विष्णुदूत म्हणले येडेत करा तुम्ही. खाली नाम साधना पक्कची झाली की पक्की भक्ती होती. नाम साधना करणारा माणूस आपोआपच नमला जातो. म्हणून भक्ती ते नम. बघा नामचिंतन करणारी माणसं आपोआप नमतात महाराज. त्यांना नमवायची गरज नाही, दंडमुक्ती करायची गरज नाही, वाक पायावर मानायची गरज नाही. आपोआप वाकली जातात. कारण ते कच्चं भरपूर केलेलं असते. आणि नमन शब्दाचा अर्थच काय. तुकोबराचे शब्द आहेत. नमन ते नम्रता अंगी. नमन म्हणजे नम्रता अंगी. आणि ने घेर पालट म्हणतात. पुन्हा पालटा पालट होत नाही. नमन म्हणजे नम्रता आणि नम्रता म्हणजेच भक्ती. लक्षात आलं. नम्रता म्हणजे भक्ती. नम्यते यह सह नाम. नामचिंतन करणारा माणूस सहजरित्या नामता जातो. लक्षात आलं का बोलणं. नमन म्हणजे भक्ती. अहो भक्ती ते नमावे. नामदेवाचे शब्द. भक्ती ते नमावे. जीव जंतू भूत. जीव असू जंतू असू भूत असू प्रत्येकाच्या ठिकाणी नमतो त्याला म्हणायचं पक्क भक्ती झाली. आता ह्याची पक्की झालेली भक्ती आहे. किंवा तुकोबराय म्हणतात ना, तुकोबराय म्हणतात नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. नम्रता म्हणजे नामचिंतन. नामचिंतन म्हणजे नम्रता. नम्रता आणि नामचिंतन या दोन्हीची साखळी घातली की देवाला सुद्धा आकळीता येतं. अहंकारानं आकळीता येत नाही. हरी करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. काय तुम्हाला वाटलं अशी माणसं नंबर 1 म्हणणार आहेत माझं माहित नाही. मग काय झालं. फिट प्रमाण दिले तसं हाताला ओढून घ्यायसारखं नाही. आपोआपच ओढून यायला लागले मध्ये. भाव बळे आकळे ये रवी नाकळे तरी आवळे पैसा आहे.
भाव आहे ना महाराज, ही भाव जी आहे ना डायरेक्ट देवाच्या कॉलरला धरून ओढून आणते. ए देवा चल इकडे. तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आणि देव. देवाच्या कॉलरला धरून आणते. एक तर त्याचं नाव भाव, त्याचं नाव भक्ती, त्याचं नाव नम्रता, त्याचं नाव नाम. लक्षात आलं का? भक्तीचे सोपे 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 व्याख्या आहेत. मग नमन आणि नम्रता हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. नमला जातो, नमन करतो. पण आता बोंबलून बोंबलून कटाळून गेले महाराज लोक. नामचिंतन करा, भजन करा, भजन करा, भजन करा. पण ऐकत आहेत का माणसं? ऐकत आहेत का? ऐकतच नाहीत महाराज. नामच विठ्ठल विठ्ठल म्हणा अशी मारक्या म्हशीकडे बघितल्यासारखी अशी माणसं महाराजाकडे बघत, तुंबलेल्या म्हशीने अशी बघत आहेत माणसं. भजन करते का सांगा बरं? माणसाने किती बी बोंबलं बोलून सांगा भजन करा, भजन करा. शिव्या दिल्या महाराज. काय माये गेली होती भुटा पाशी. उभारायचं लय पुढे गेले महाराज. उभारायचं सरळ सरळ गेले. नाम नवदे ज्याची वाचा आणि तो लेख दो बापाचा. आता महाराज बरोबर आहे का नाही? देवाचं नाव घेत नाही दोन बापा. सरळ सरळच आहे ना. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. बरोबर आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल. याच्या पुढे जाऊन गेला तुकाराम. कसं कुठल्याही गोष्टीत माय बापाला ऍड केलं जाते. बरोबर आहे का नाही? नामचिंतन करत नाही का? नामचिंतन करत नाही का? तुकाराम महाराज म्हणले त्याचा दोषच नाही. आयशियाची व्याधी रांड जळ जळ जाते तोंड, जळ जळ तिचे तोंड, जळ जळ तिचे तोंड. आयशियाची झाली रांड, जळ जळ तिचे तोंड, जळ जळ तिचे तोंड, जळ जळ तिचे तोंड. किती सांगू तरी नाही गती पुढे सिंदाडीचे रडतीला, पुढे सिंदाडीचे रडतीला. पुढे सिंदाडीचे रडतीला, पुढे सिंदाडीचे रडतीला. महाराज म्हणले अहो आईशी याची व्याली रांड, जळो जळो तिचे तोंड. किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. अनेक प्रमाण देत आहेत. नामचिंतन करत नाहीत का? नका करू. नाही करता आलं तर करू नका. नाही नामचिंतन करता आलं पण कमीत कमी बघा तरी. असं बरोबर आहे का नाही? मला नाही लय अवघड करता आलं तर नामदेव राय म्हणजे सोपी भक्ती आहे. तुम्ही काहीच करू नका. तुम्ही सरळ सरळ आपलं काय करा. घालून लोटांगण वंदन चरण, घालून लोटांगण वंदन चरण, घालून लोटांगण वंदन चरण,
मला असं काही गाण झटकू नका लगेच तसं तशी निमा अभंग झाला किती अभंग झाला निमा अभंग झाला म्हणून भजन घेतलं बाकी काही नाही महाराज म्हणले नम्रता आली बघा नामचिंतन केलं की नम्रता अंगात येते बरोबर आणि नम्रता आली की देव आपोआप मिळतो नम्र झाला किंवा भावबळे आकडे भाव नम्रता एकच जातीचे दोन शब्द आहेत बाकी काही नाही मग ते देव जर नम्रतेनं नामचिंतनानं मिळालाच तर नामदेवराव तुम्ही काय करता म्हणले देव जर दिसलाच तर मी पहिलं लोटांगण झाली काय करीन लोटांगण भक्तीचं पहिलं लक्षण सोप्या भक्तीचा आधी कोणत्या भक्ती मार्गातलं मी पहिलं त्या नम्रतेमुळं नामचिंतनामुळं नम्रता अंगात येईल कळायला लागले ना नम्रता अंगात आली की काय मिळेल देव मिळेल म्हणा काय मिळेल देव मिळेल आणि मिळाला देवाला आम्ही बघितल्याबरोबर आम्ही काय करू लोटांगण घालीन लोटांगण मी लोटांगण घालीन लोटांगण आणि वंदीन चरण मी त्याच्या पायाचं चरणाचे वंदन करीन आणि महाराज म्हणतात डोळ्याने पाहीन रूप तुझे देवाचं रूप मी माझ्या डोळ्यानं बघन कसं असतंय किती मी सांगितलं भजन करा ऐकत नाही पण कसं असतंय माणसाली नाद आहे माणसाली काय नाद आहे कशाचा बघायचा म्हण कशाचा बरोबर आहे का नाही कशाचा नाद आहे बघायचा नाद आहे ना बघू नको म्हणले चुरून बघणार नाद आहे ना माणसाने बरोबर आहे का नाही त्यांच्या नादात आपला नाद मिक्स करायचं काम होऊन जाते बाकी काही नाही त्यांचा नाद कशाचा आहे बोला कशाचा नाद कशाचा आहे त्यांचा बघायचा मग आपण बी त्यांच्या नादात नाद मिक्स करू आता तुम्ही बी बघा आणि मी बी नुसता बघतो काय का बरोबर आहे का नाही तुम्ही नुसतं बघा हा स्पेशल काढलेत महाराज देवाचं तोंड जर बघितलं रे बाबा महाराज म्हणतात कोटी ब्रह्महत्या मुख पाहता फक्त पाहणं आता डोळ्यानं पाहिल रूप तुझे महाराज म्हणतात काय महिमा वरून आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती पाहिली या वेद लावी जैसे जीवी जडोनी पाहिला नंदाचा आनंद नुसतं पाहता नुसतं बघा तुम्ही आता तुम्ही नुसतं बघा आता मी बघतो आता जे होईल ती होईल बरोबर आहे का नाही मग आता बघावं आणि कसं होतं जुन्या काळात काही बी दुखायला की एकच डॉक्टर असायचा काही बी दुखायला डॉक्टर एकच पण आता स्पेशल निघाले बरोबर आहे का नाही प्रत्येकाचे आता तुम्ही एक बघा आणि तिचे फायदे बघण्याचे नुसते पंढरपूर जर बघितलं अवघीचा पापे गेली जीवनातले पाप जातील अवघीच पापे गेली दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखील पंढरी जर बघितली तर जीवनातले पाप बोला निघून जातात बरोबर आहे का नाही हा त्याला पंढरपूर बघितल्याचं दर्शन केल्याचं लय लांब आहे आता नुसतं बघा फक्त पहिल्यांदा काय करा बघा पंढरपूर बघितलं की जीवनातली पाप गेली चंद्रभागा जर डोळ्यानं बघितलीच काय अवघीचा तीर्थे चंद्रभागा जर एकदा डोळ्यानं बघितली काय चाललंय कशावर चाललंय आपलं बरोबर कशावर चाललंय बघणं बघण्यावर चाललंय चंद्रभागा जर बघितलीस तर जगातले जेवढे तीर्थ आहेत ना तेवढे तीर्थ घडतील अवघीच बरोबर आहे तीर्थ घडत एक वेळा एकदा चंद्रभागा डोळा देखील कारण काय आहे माहिती का त्याचं कारण एकच आहे शंकर सांगे ऋषी जवळ
शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थे माझ्या बनली सर्व तीर्थे माध्यान काळी सर्व तीर्थे माध्यान काळी सर्व तीर्थे माध्यान काळी पुण्याचे जवळी येते पुंडलिका जवळी येथे पुंडलिका जवळी येथे पुंडलिका जवळी करते आंघोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण ऐसे पंढरपुरी देखा ऐसे पंढरी म्हणजे देखा ऐसे पंढरी म्हणजे देखा ऐसी पंढरी म्हणजे देखा ऐसी पंढरी म्हणजे देखा ऐसे पंढरी म्हणजे देखा ऐसे पंढरी म्हणजे देखा शंकर सांगे ऋषी जवळी काय सर्व तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण आईशी पंढरी म्हणजे देखा. पंढरी महात्म्य नावाच्या प्रकरणामध्ये ते शब्द आलेत महाराज. म्हणून एकदा चंद्रभागा डोळ्यानं बघितली पुन्हा कोण्याच गंगाला नदीला बोंड खेळायची गरज पडत नाही. लक्षात आलं का बोलणं? काय नाही हा गेला तर काही वाईट नाही, पण एकदा चंद्रभागा बघितली की पुन्हा सगळे तीर्थ तुम्हाला घडले जातील. बघायला लागले. पंढरपूर बघितलं की जीवनातली बोला की पंढरपूर बघितल्या जीवनातली पाप जाते. चंद्रभागा बघितली की हा बोला की राव सर्व तीर्थ घडतेच. कुंडली बघितला तर शिमगा काय कुंडली बघितलं शिमगा संता एक संता एक वेळ भेटी संता एक वेळ भेटी दृष्टी देखिलिया दृष्टी देखिलिया दृष्टी देखिलिया. फक्त बघायचं गुरुजी काय करायचं लक्षात आलं का? अवघिया संता एक वेळ भेटी सगळ्या संतांच्या एकदाच भेटी सगळ्या संतांच्या भेटी एकदाच कवा पुंडलिक दृष्टी देखिलिया जाऊन पंढरपूरला पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं सगळ्या संतांच्या भेटी घ्यायच्या. बर पंढरपूर बघितल्या जीवनातली पाप गेली. ओ पंढरपूर बघितल्या जीवनातली दादा बोला पाप गेली. बरोबर आहे का नाही? आणि चंद्रभागा बघितली की नरटवाडीकर बोला इकडून जुने युवाई इकडून नवे युवाई काही काम घ्यायचं काम नाही दोन्ही ऐकून येतात. इकडून एकीचा भाऊ इकडून एकीचा भाऊ सांगा. हा आता एकदम कीर्तनकार गुतू नका म्हणजे झाला आम्हाला शिजू द्या आमचं बाकी काही नाही. तसं गुरुजींनी दाजीला लावलंय ना आधी कामापुरतं तसं लक्षात घ्या. ऐका काय सांगू लागलो. पंढरपूर बघितलं की जीवनातली तुम्ही बोला का तुम्ही बोलत नाही तर सुडीत नाही. हा पाप गेली. चंद्रभागा बघितली की जीव सगळे तीर्थ घडले. बरोबर आहे. अजून डबल एकदा पंढरपूर बघितलं की जीवनातले पाप गेले. चंद्रभागा बघितली की जीवनात जगातले सगळे तीर्थ आले. पुंडलिक बघितला की सगळ्या संतांच्या भेटी आणि तो देवच बघितलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे हाय चलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया. नुसतं बघा आता काही करायचं नाही बघायचं नुसतं बघत राहा तुम्ही असं खाली वरी खाली वरी. देव जर बघितला अजून ते इकडून नेवासाकडे कुठे गेली तिला हे काय ती काय इथं ती का तिकडे हे काय इथं बसलं? इकडे बसली. कोणत्या गावची त्या का देडगाव बालाजीचं देडगाव बालाजीचं देडगाव, हो. तिथवर आपलं पोहोचलंय बघा उगा ऐका आता. तिथून आले. बघा तुम्ही आता एक आता काय प्रमाण दिलं. देव जर बघितला वा तर जन्माला आल्याचं जन्माला सारखं आल्याचं सारखं. पण आम्ही आता लांबूनच जर नुसतं मंदिराकडे बघितलं कळसच बघितला तर मोक्ष हे मोक्ष देखील हे कळस तुका म्हणे मोक्ष देखील कळस तुका म्हणे
अहंकाराचा नाश. नाश होईल फक्त कळस बघितला तर. वा बघायचं बघा बघी बा झाली का बघा बघी बा झाली का बघायचं हे बघायचं का असं म्हणायला काही नाही बघायची गरज. आता 1 मिनिट आहे का आता थोडस लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल ही बघण्याचे फायदे. कशाचे? बघण्याचे. नुसतं बघायचं आणि पाहायचं. महाराज म्हणले डोळ्यानं पाहीन रूप तुझे, तुझं रूप मी देवा डोळ्यानं पाहीन. आणि त्याच्यात कसं आहे महाराज, बघायला अडचण नाही. इकडे लक्ष द्या, बघायला अडचण नाही पण बघन कवा माणूस दिसलं तर बघन. चुकीचे का? हो काय चुकी? दिसलं तर बघन ना माणूस. बरोबर आहे का नाही? दिसलं पान खायचंय पान आणलं तर खावा नाही तर शिरून पानाचा उदळ बघायचं. बघायला अडचण नाही. आपण असं नीट बघू पण कधी बघायचं? कधी बघायचं? दिसलं हा काय नाही या बसा खाली बसा. शाबास बसा बसा. हा बघायचं का? हा बघायचं का? हा दिसलं तर बघा ना माणूस. काही दिसलं गेलं तर काय बघावं? बरोबर. आणि नाहीच दिसलं आता काय होते? दिसलं तर बघायचं. आम्ही लई प्रयत्न केले देवाला बघायचे पण देव असा स्पष्ट दिसत नव्हता. वा त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे. ही 2 सख्खे भाऊ, एकाचं नाव अभिमान आणि दुसऱ्याचं नाव अहंकार. वा हे मध्ये आडवे आले की देव दिसतच नाही. वा वा बघा तुम्ही अहंकार आणि अभिमान ह्याच्यात कसं आहे महाराज, अहंकार नावाचा जो भाऊ आहे महाराज हे कुणा संग बिधरते महाराज? कुणा संग? काही नाही महाराज. अभिमान मोजकी लोक गाठते. लक्षात घ्या. कुणा संग बिधरणार महाराज? काही नाही. रेवड्यावरच्या कुस्त्या बी खेळते अभिमान. कोण? अभिमान जो आहे तो छोट्या छोट्या कुस्त्या खेळणार, रेवड्यावरच्या खेळणार आणि मोठ्यातली मोठी कुस्ती बी करते आणि बारक्यातली बारकी बी करते. कोण? अभिमान. पण अहंकार जे आहे ना मोठा सगळ्यात ती मोजकी लोकांसंग कुस्त्या करते. वा नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या रेवड्यावरच्या कुस्त्या करत नाही. वा विशेष न लगे अज्ञानाच्या वा ज्ञानाचे झोंबे कंठी अशा लंगुटी लावणार नाना बघतय बघू आता कसं होतंय ती म्हणतंय ना असं चलत राहते. कोण? अहंकार. काय नाही आपलं एखादी चालपाट असली की धरणार. बरोबर. बारक्या कीर्तन करायच्या मोठ्या गायकाच्या नादी लागत नाही. अभिमान नादी लागत नाही. नादी लागणार अहंकार. यांच्या आमच्या नादी कोण लागणार? अहंकार. आणि बारीक बारीक गावात आपले जास्त आहेत ना. तुम्हाला काय माहिती मिळालंय? पंढरपूर बघितलंय आणि तिकडे जाऊन आलो इकडे जाऊन आलो 7 ते 9 ला गेलो असल्या बारीक बारीक पुस्तक माझ्या मागं लई या माझ्या मागं का कमी या पैका 7 ते 9 9 ते 11 अशा बारक्या पुस्तक बारक्या पुस्तक कोण करतंय बारक्या पुस्त्या? अभिमान म्हणा. बरोबर आहे का नाही? पण ही दांडग्या कुस्त्या करणार अहंकार. बारक्या त्यांनी शब्द देता येणार म्हणजे येणार म्हणजे काय अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचं नातं. इथं येण्यापासून इथं जेव्हापासून येतो तेव्हापासून आमच्या सगळ्याशी आमचं भले त्यांचं नातव एवढं वय पण आमच्याशी हसून खेळून जसे काय मित्र आहेत असं चलतंय आमचं. वा मला बघायचंय का? 12च्या नंतर रूम मध्ये बघण्यावर चाललंय आपण. कशावर चाललंय? नुसतं आता बघा मग तुम्ही बी चला जी होईल इकडे लक्ष द्या. आता मग जेवूया. काय होतंय ही अहंकार आणि अभिमान ही डोळ्यापुढे धूर निर्माण करते. बघा तुम्ही महाराज धूर निर्माण करणार. विनोदाचा आपला भाग सोडून द्या. माणसाला जर मी पणा आला धूर निर्माण डोळ्यापुढे आणि माणसाला चांगली माणसं दिसत नाहीत, ओळखू येत नाही, मुजीत नाहीत माणसं. म्हणजे अरे काय म्हणजे ही अहंकाराचा आणि अभिमानाचा डोळ्यापुढे आलेला काय? धूर. आणि त्या धुरामुळं त्या धुरकटीमुळं
देव दिसपच आपल्याला बघायचा आहे, पण दिसला तर बघायचा. गालीन लोटांगण चालू आहे. हा, गालीन लोटांगण. हा, डोळ्यानं पाहिल हे शब्दावर चिंतन चालू आहे. डोळ्यानं पाहिल रूप तुझे, पाहायचंय त्याला. भाऊ महाराजाला सांगितलं हो लिंक लागलं. देवाला पाहायचंय, पण ती अभिमानाच्या धुरामुळे काय होत नाही, दिसत नाही. म्हणजे असं व्हायला. आपल्याला पहिल्या 15 मिनिटाच्या आत ह्या धुराचा पहिला बंदोबस्त करावा लागतो. कशाचा? धुराचा म्हणजे अभिमानाचा. कशाचा? या अभिमानाचा बंदोबस्त केल्याशिवाय देव दिसणारच नाही ना. लक्षात आलं? मग आता हे अभिमानाचा बंदोबस्त कुठं होतोय माहिती का तुम्हाला? माहिती का कोणाला? नाही माहिती? सांगू मी चालला. उठा उठी अभिमान जायायचं सणावना, जायावं नाही रे. उठा उठी अभिमान पंढरीची घडे अभिमानाचा बंदोबस्त पंढरपूरला गेल्याशिवाय होणार नाही. कारण पंढरीची लोकांना नाही अभिमान आणि पाया आपले जन एकमेका. आता पंढरपूर बघितलं की जीवनातली पाप गेले. प्रमाण देऊन गेलो मी. अवघीचं पापे गेली दिगंत, अवघीचं पापे गेली दिगंतरी, आणि वैकुंठ पंढरी देखील या. पाप गेले, पाप जीवनातले गेले, म्हणजे अभिमानाचा बी नाश झाला. हो बरोबर आहे का नाही? पण प्रमाणात माझ्या उठा उठी अभिमान. उठा उठी म्हणजे तात्काळ अभिमान जाण्याचं स्थळ कोण? उठा उठी अभिमान जाय. आयुष्य स्थळ कोण? ती या पंढरीची घडे. पंढरपूर बघितलं की अभिमान गेला, आणि अभिमान आणि अहंकार गेला की स्पष्ट तुका म्हणे देव तुका झाला. म्हणे देव देव झाला. बरोबर? अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. लक्षात आलं का? म्हणून आता अहंकार गेला, अभिमान गेला, पंढरपूरला गेल्या. आता दिसायला धूर होता तो गेला. अभिमान गेल्यावर धूर बी गेला. माणसं म्हणतात ना, बाबा मी लय घमेंडीत होतो, काय सांगा, मला वाटायचं माझ्यासारखा गायकच नाही, माझ्यासारखा कीर्तनकारच नाही, माझ्यापेक्षा माझा बाप भेटला मला तिकडं. माझा अभिमानच गेला. आम्ही बाळंगी पंढरपूरला गेलो, आम्हाला बी धूरच आहे ना. अरे कीर्तन आम्हीच कीर्तन 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 काय असतं आमच्यासाठी. आनंदीत पंढरीत जाऊन मोठ्या मोठ्या लोकांचं ऐकलं की धूरच जातो. जातोय. तुम्ही बी बघा, तुमच्यापेक्षा मोठ्या गायकाचं की असं वाटतंय नाही आपलं आलं की धूर निर्माण होते, असं गोड होतंय. ती काय करावं? खेड्यापाड्यात रेवड्यावरच्या कुस्त्या सुरू केल्या की धूर निर्माण होते. कीर्तन का आपणच करावं? कुणाला जमतंय? तिकडं जाऊन मोठमोठ्या गुरुवर्यांचे कीर्तन ऐकले की धूरच निघून जातो का नाही सोमनाथ महाराज? धूर निघून जाणार. मग आता तसंच इथं पंढरपूरला गेलो की ती डोळ्यानं दिसायला देव बघायचा होता, डोळ्यानं पाहिजे बघायचा, ती दिसत नव्हता धुरामुळं अभिमानाच्या. आणि त्याचा बंदोबस्त केला, आणि आता देव स्पष्ट दिसला. आणि दिसल्याबरोबर प्रेमे आलिंगीन आनंदे पुजीन, प्रेमे आलिंगीन आनंदे पुजीन, प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन, प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन, प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन, प्रेमे 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 आलिंगन, प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन, प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन, भावे
भावे वाळी मने नामा भावे 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 ओ वाळी ओ वाळी नामा म्हणे 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 नामा घालीन लोटांग वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण भावे बाबा डोळ्यानं पाहिजे. डोळ्यानं डोळ्याने थोडा आवाज द्या. डोळ्याने डोळ्याने डोळ्या डोळ्याने डोळ्या डोळ्याने 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 पाहिन डोळ्याने डोळ्याने पाहिन डोळ्याने पाहि डोळ्याने पाहिन रूप डोळ्याने हा यांचं काय म्हणायचं हे म्हणा, हा. मी आहे तुम्हाला काय लागलं? डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने
घालीन लोटांगण घालीन लोटांगण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज लोक सांगायचे काय महाराज लोक सांगायचे एक जणाची देवपूजाची आहे तर रोजचा नियम असायचा बाप गावाला गेला आणि पोराला सांगितले पोरा देवपूजा करून ते मला ठीक आहे त्याने बघितले देव 100 देव देव कुठं पूजित बसायचे म्हणला आनंदी पूजित कुठं देव पूजित बसायचे म्हणला सगळे देव बघितले टाकले त्याला दोरी बांधली हिरीमध्ये सोडली एकदाच आंघोळ घातली सगळ्या असं असं केलं वही काढायच्या टाळा एक देव उडाला आणि हिरीत पाडला त्यानं तशीच बघित काढली अशी खुटीला अडकून माय म्हणली रे आणि जेव्हा बसला माईला मला वाढ जेवा अगं ते म्हणले बापाची देव गप म्हणला तुला काही माहित नाही देवपूजा नाही काही नाही जेवायला वाढ अरे पण देव तुला काहीच माहित नाही म्हणलं जेवा तुला लाज वाटते का म्हणजे देवपूजा सोडली जेवायला अगं आई काय सांगावं म्हणला एका देवानं आत्महत्या केली कशाची देवपूजन कशाचं माय नदीला नालाय का तुला काही वाटते का नवीन लग्न झालेलं होतं नवीन लग्न झाले माईने ठोका आणला जाऊन जाणार कुठं दुसरीकडे सासूरवाडीला बरोबर आहे का नाही 2च नाव असते तिथं भाऊजी दाजी त्याच्यावर माणूस बिन तक्रारी आयुष्यभर राहते तक्रार नाही काय नाही महादेवच राहिला होता जाऊन कुठं कैलासात म्हणा कैलास का त्याच्या बापाच थोडंच आहे बायकोच्या बापाचे कैलास कुणाचं माहिती का तुम्हाला हाय पर्वत राजाची पूर्वी पार्वतीच्या बापाच आहे ते लक्षात आलं का बोलणं कैलासावर महादेव जाऊन राहिला तुम्ही आम्ही चिल्लर आहे बरोबर आहे का नाही सासरवाडीला गेलं सासरवाडीला गेलं महाराज सासरवाडीला गेल्या सासून सांगितलं जावई बरं झाला का तुमच्या बापासंग तुमच्या पुरीचा आमच्या पुरीचा बाप बी गेला निघून म्हणजे मग 2 दिवसांत देवपूजन आहे तेवढी देव पूजून द्या ते म्हणलं आहे का नाही आता नसलेली पिढा कसे बसे देव सोडून पुजले महाराज ती शेजारी आली माय म्हणली दादा काय देव पुजले कुणी पुजले जावाय आमची बी देवपूजा करून दिली जीच कदरलं महाराज जातोच म्हणला आत्महत्याच करायची जगायचीच नाही आत्महत्या कराय म्हणून नदीवर गेले तळ्यावर गेले उडी टाकतो म्हणला तळ्याच्या शेजारी 100 एकर जमीन एका म्हातारीची ती म्हणजे हे बाबू कुठं चाललास आत्महत्या नाही जगायचंच नाही ती म्हणली बाबू मरू नको बघ मला लेकरू बाळ नाही 100च्या 100 एकर तुला देते काही काम करू नको बसून खात जाय फक्त 2 टाइम बाकी काय ह्याला आनंद पूजन म्हणायचं का नाही हे आनंदानं पूजन नाही महाराज म्हणतात मी कसं करीन प्रेमी आलिंगीन प्रेमान आलिंगन कारण प्रेमाची जात वेगळी आहे महाराज बरोबर आहे का नाही प्रेमान आलिंगीन आणि आनंदे पूजन आनंदानं पूजन आणि भावे ओवाळीन नामा किंवा नामाने घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे क्षमा योग्य ज्ञानोबा प्रसाद चुकवाणीचा दोष आपल्या या भगवान दत्तात्रयाच्या पवित्र दरबारात गेल्या 36 वर्षापासून अविरतपणे ही परंपरा छोट्या मोठ्या स्वरूपात का होईना जोपासायचं काम चांगल्या पद्धतीने मागचं आम्हाला माहित नाही पण ह्या 5-7 वर्षातलं माहिती बरोबर आहे का 5-7 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या की चांगल्या गावात असा सप्ताह होणार नाही असा सप्ताह होतोय 2 वार बरोबर असं सप्ताह आज एवढंच मंदिर आहे पण असं जमून येतंय असं जमून येतं दरवर्षी येतं म्हणून छोट्या स्वरूपात जरी असला तरी इथं येणारा माणसं ही नामांकित माणसं ही ध्यानात ठेवा इथं येणारे आता खिल्लारी गुरुजी रामहरी महाराज आता ही सोमनाथ महाराज आज आले भरत महाराज सांगून थांबणं त्यांचं कर्तव्य आहे पण इथं येणारी ही माणसं कीर्तनकार असू द्या नाही तर गायक वादक असू द्या ह्या असल्या सुगीच्या टायमाला थांबली विशेष आहे का बाबा महाराज तुमचे दोन्ही सत्य सुगीत येते ही बी सप्ताह गावात मोठ्या सुगीत काढतात तुम्ही बरोबर आहे का नाही दत्त जयंती बी सुगीचे दिवस आहेत की बरोबर आणि हनुमान जयंतीला असते गावातलं ते बी सुगीतच येते काय करणार सांगा पण प्रेमानं थांबतात सगळी मंडळी या ठिकाणी येतात हे विशेष आहे सगळेजण इथं येतात आनंदानं पूजा करतात ते आमच्या भरत महाराजांचं प्रेम आमच्या कुत्रेदारीचं बी सगळ्या महाराज लोकांवर प्रेम ते प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे आमचा सतीश आलाय मुंबई ती शूटिंग करण्यासाठी त्यालाही धन्यवाद तुम्हाला सगळ्याला धन्यवाद भगवान महाराजाला कीर्तन असल्यामुळे उशिरा करणं तुमचे
आदरणीय भगवान महाराज आवर्जून उपस्थित आहेत. लांबून आलेल्या सगळ्या लोकांना, मला काही माझं नाव घेणं स्वभाव नाही, सगळ्या गावाचे आलेले सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो. झालेली वेळी वाकडी वाकपुष्पांजली प्रभूचरणी समर्पित, भगवान दत्तात्रयाच्या समचरणी समर्पित करूया. आणि सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो. आपल्या तुमच्या आमच्या भेटी होतात ह्याच्यातच समाधान आहे, बरोबर. त्या कोरोनाच्या परिस्थितीत अनेकांचे वाटोळ झालं म्हणून आपल्या सगळ्याच्या भेटी झाल्यात. मगाशी आम्ही सोमनाथ महाराज प्रमाण म्हणून गेले, बरवे झालो आजवरी वाचोनी आलो येतो वरील उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून आपण सगळ्यांनी देवाशी समरस राहा. देवाशी समरस राहणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. वाणीला या ठिकाणी पूर्ण सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.